हॅलो गाईज, कसे आहात? खूप मजेतच असाल. तर खूप दिवस झाले आम्ही शॉप आपलं बंदच होतं आणि फायनली आज आम्ही शॉपवर आला कारण की आम्हाला ऑर्डर द्यायचे होते. तर आम्ही आलो आणि पाहताच आम्हाला खूप मोठा धक्का लागला कारण की असं काहीतरी झालं होतं. काय झालं होतं यासाठी तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग पहा. काय झालं तर आमच्या दुकानात पाणी गेलंय, पूर्ण पाण्याने भरलंय. बरं खाली काय नव्हतं. तर 2-3 दिवस झाले आपलं लग्नाच्या ह्याच्यामध्ये आपण शॉप बंद ठेवलं होतं, म्हणजे जवळपास 1-2 आठवडे इथं तिथं फिरणं चालू होतं आणि आता आपण वरती आलो. अरे बापरे, पण गेले का? तर पूर्ण पाणी झाले शॉपमध्ये. मला वाटते लईच आलं, म्हणजे आलो नव्हतो ना आपण 2-3 दिवस. ॲक्च्युली इथून लिकेज आहे वाटतं. लिकेज असल्यामुळे पण एवढं पाणी आलं. यांना तरी म्हटलं होतं मी आपल्या दुकानात जाऊन बघायला पाहिजे आपण, पण माझी पण तब्येत ठीक नव्हती. अरे बापरे, त्यात पण गेले का? साड्या बिड्या भिजल्यात ते फाटली नव्हतं ना. अरे बापरे, हा भिजलेच असतील हो, काय खरं नाही. गेला असणारे पाणी त्यात. अरे बापरे, ते काढून ठेवायला लागल आता. सगळ्या साड्या होत्या, ते भिजलं नाही म्हणजे आले. काढून ठेवायला लागतील होते. त्या दिवशी तू आली होती ना, घेऊन नाही गेली कधी? नव्हते, मी वर नाही आले त्या दिवशी. आता कुठे ठेवत? आता हे मला वाटतं साड्या काढून सोप्यावर ठेवू आपण. परत चालू झाला काय पावसाने हायमाय वाढलं. बापरे, नशीब हे प्लास्टिकचे होते क्लिप. सुताना नाही आता पावसाने गोंधळ. पाऊस काय थांबा नुकसान केलंय पावसाने. त्याच्यामध्ये आमचा पण नंबर आलाय. आमचं काही जास्त नुकसान नाही झालं तरी पण तिकडे नाही पडा गावाला. हा ना, शेतात एवढं पाऊस नाही जेवढा इथं पुण्यात पाऊस आहे. पण गेले. अरे बापरे, आता हे खराब होतील हो क्लिपा. ऊन पण नाहीये सुकण्यासारखं. बघू आता. मी पाणी काढतो. ह्यात पण गेले का? बरं झालं तरी सामान आपलं खाली नव्हतं. आम्ही जास्त सामान खालीच ठेवतो. हा ना, आमचं मोस्टली सामान खालीच असतं कारण की कस्टमर वगैरे येतात, कधी कधी ऑर्डर्स बुक करायच्या असतात त्याच्यामुळे. वर तिकडे लईच पाणी आलं. कपडा आणाय पाहिजे तिकडं क्लिपा भिजताय त्या साईडला. तिथं आहेत ना कोपऱ्यात. कुठलं? पहिले पण यायचं पाणी आतमध्ये, पण एवढं येत नव्हतं. इकडनं पाणी येतंय कुठनं तरी नाही का असं आतमध्ये. पण या टायमाला जरा जास्त पाऊसच तेवढा पडलाय त्याच्यामुळं नाही का. आणि इथं आमच्या याचं पाणी पडत असतं सारखं कंटिन्युअसली. म्हणजे पाणी इथं जमा होतं जास्त करून आणि मग त्याच्यामुळे ते इकडनं आलेलं आहे. काय म्हणले? पाणी भरपूर आहे. अख्खी रूम भरली ना. अख्खं भरले म्हणजे नाही का असं बऱ्यापैकी. तर सगळं बरं झालं वरती होतं, नाहीतर हे सगळे भिजले असतं ना तर खूप अवघड झालं. थोडीशी गडबड होती 2-4 दिवस, त्याच्यामुळं थोडंसं दुर्लक्ष झालं आणि आम्हाला 2-3 ऑर्डर पण पाठवून त्याच्यामुळं थोडंसं दुर्लक्ष झालं. आणि पाऊसच एवढा पडतो आता कोणाला काय बोलायचं आपण, असं पण होऊ शकतं. कारण की आमच्याच नाही भरपूर जणांचं नुकसान झालं. आता आमचे अजून एक मित्र आहेत, त्यांच्या तर दुकानात एवढं पाणी घुसलं होतं, त्यांचं तर पूर्ण नुकसान झालं विचारायचं. चला साफ करून घेऊया आणि काहीतरी
आता त्याच्यामध्ये डोकं लावलं काय करायचं. आता पॅन्ट बिंट वरती घेतली आता डायरेक्ट. माझी पॅन्ट ओली होईल ना. हा ना. कपड्यांनी काढायला लागेल तुला काय वाटतंय? असं नाही निघणार दोन्ही काढू ह्याच्याने जास्त निघते ना वापरणे. असं म्हणते ना. किती वेळ काढलं पाणी? त्याच्यात पण पाणी गेलं भिजलं अजून खाली खाली का. अरे देवा. नशीब आपलं काही नव्हतं म्हणजे आमचं सामान जर खाली असतं ना पूर्ण नुकसान झालं असतं. ना माहिती होतं आम्हाला येत आहे म्हणून, पण ते पण कसं एवढं झालं येणार तर- म्हणून नव्हतं माहिती नाही का. इकडनं त्या भिंती पण वल्ल्या झाल्यात बघितलं. बरं हे वरनं तर नाही कळत आहे सध्या तरी. यांनी पटपट निघाल मला असं वाटतं माहिती का. हे असं पिळून हा बघा ना पाणी किती आहे. त्याने पण भरपूर निघतं. तुम्ही घ्या तू वरून पाणी. हा घेतो ना. घेतोय ना. काय तुम्ही म्हणते ह्याने भरपूर निघतं मला असं वाटतं. तुला एकटीला सांगतो असं वाटलं का. एकटीला कसं सांगली येडी का. तिचा प्रश्न नाही हो म्हणजे बायकोने पण जास्त निघतं. खाली पण बॉक्स होता वाटतं. आता आपण हे पुसून तर जाईल पण परत परत झाल्यावर परत हेच करायचं. काहीतरी करायला लागणार आपल्याला तिथं. तर एवढं सारं पाणी म्हणजे एवढं साचलं होतं काय सांगायचं. आता परत येऊ शकते ह्या रूममध्ये पाणी, कारण की तिथे म्हणजे आधी पण येत होतं. दोन म्हणजे असे छोटे थोडं थोडं पाणी येत असतं इथे. पाणी जर इथं गॅलरीत साचलं तर. पण आज जरा जास्तच पाणी होतं कारण की पाऊसच आमच्या इथे एवढा चालू आहे. तुमच्या इथे पण असंच पाऊस चालू असणार आहे का? पुण्यामध्ये तर भरपूर पाऊस आहे. पाऊस थांबायचं नाव घेईना. अजून चालूच आहे. चालू झालं आता जोरात पडतो पाऊस. हा ना म्हणजे जोरात पडतोय म्हणजे थांबायचं नाव घेत नाहीये. थोडंसं सकाळचं 1 तासभर थांबतो 6-7च्या पिरियडमध्ये आहे ना. रोजच थांबतो त्या टायमिंगला म्हणजे 7ला मला वाटतं थांबतो आणि त्याच्यानंतर परत 9 नंतर चालू होतो. 8:30-9 नंतर जे चालू होतो ते थांबायचं नावच घेत नाही पाऊस. आजली भरली बघू शकता. पडतोय अजून. पत्रा लिकेज आहे वाटतं. मला इथून थेंब थेंब पाणी पडताना दिसत होतं त्याच्यामुळे मी म्हटलं यांना हे उचला. म्हणजे सगळं पाणी खाली येईल नाही तर हे पूर्ण भिजून जाईल एवढं आपण लावलेलं आहे ते मेहनतीने. काढू पाहिजे डायरेक्ट. काढता का? येईल ना काढ. लावता येईल का तुम्हाला परत? वरती ठेवते इथल्या इथं असं. बरं. कुठलं पडते कळलं काही पाहिजे. ते काय तिथून पडते कुठलं तिथं पडत मला वाटतं हे हे का? हा जॉईंट मधून तिथून कसं पडतंय काय माहिती. लावून टाकू एवढं नव्हतं का. ते काय कंटिन्यू पडतंय बघा ना. मला वाटतं आपण इथे एक बकेट लावून जाऊ. असंच राहू दे म्हणजे. असंच राहू द्या नंतर आपण जरा ऊन पडलं ना मला आवडतं. तर फायनली संपूर्ण रूमचं आपण पाणी तर काढलंय आणि सगळं सामान आता वरच ठेवलंय जसं आहे तशा अवस्थेत. आणि आता रोज म्हणजे मला तर वाटतंय आता रोज इथं जर पाणी साचलं तर पाणी परत आत येणार आणि सारखंच काढावं लागेल. तर आता सगळं तर काढलंय पाणी. इथं थोडंसं गवत होतं ते काढून ठेवलंय. त्याच्यात इथं बादली लावली आहे. पाणी तर काढले आता आणि ऊन तर काय पडत नाहीये. भरपूर जागी भरपूर लोकांचं नुकसान झालंय. आपलं तसं नुकसान तर झालं नाही पण भरपूर लोकांच्या घरावर पाणी म्हणजे साठलंय. जून महिन्यात सगळेजण बोलत होते पाऊस कधी येणार कधी येणार. फायनली पावसाने एवढं तुडुंब घातलंय की सगळ्या लोकांची म्हणजे ऑलमोस्ट जिरलीच आहे. तुमच्या इथे पण भरपूर पाणी आलंय का नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि चला आता
बाय बाय. पाणी तर काढून झाले. चलो गाईज.